यंदा पुणे महानगरपालिका निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह आहेत। गेल्या काही वर्षात पुण्यातली गुन्हेगारी वाढली आहे। राजकीय नेत्यांवरही गंभीर आरोप झाले, त्यामुळे दिवसेंदिवस पुणे शहर असुरक्षित होत आहे अशी खंत पुण्यातल्या विद्यार्थिनींनी व्यक्त केली आहे। किंबहुना पुण्यातल्या सार्वजनिक सुविधाही योग्य मिळत नाहीयेत असंही विद्यार्थी सांगतात। या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी। पाहूया। ट्रॅफिक असू देत किंवा बाकीच्या कोणत्याही गोष्टी आहेत ज्या महापालिकेशी संबंधित आहे आणि महापालिका त्यांना पुरवतायत का आणि ते पुण्यात येऊन समाधानी आहेत का, हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत पुण्यात वेगवेगळी स्वप्न बघून एक साधारण काम करण्यासाठी असू देत किंवा वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी पुण्यात आलेली सगळी तरुणाई आहे, जे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आले आहेत। तुम्ही कुठून आले आहात आणि काय वाटतं आता पुण्यातल्या महापालिकेचं सगळं कारभार असू देत किंवा महापालिकेकडनं काय काय अपेक्षा आहेत तुमच्या? आज प्रत्येकाचं एकच स्वप्न असतं की त्यांनी पुण्यात यावं, पुण्यात शिकावं आणि बेरोजगारी पुण्यामध्ये वाढलेली असल्यामुळे प्रत्येकाचं स्वप्न भंग होत चाललं आहे। त्याचं कारण हे आहे की बेरोजगारी बेरोजगारी असल्यामुळे प्रत्येक मुलीचं पण स्वप्न असतं की आपला होणारा नवरा पुणेकरच असावा। जर पुणेकर असावं ते ठीक आहे, पण पुण्यामध्ये असून जर त्यांना जर नोकरीच नसेल तर त्याचा उपयोग काय? पुण्यात खरं तर या एखाद्या भागातून दुसऱ्या भागात जात असताना आपल्याला मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा प्रश्न भेडसावतोयच। पण हे ट्रॅफिकसाठी महानगरपालिकेने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊन हे ट्रॅफिक कमी झालं पाहिजे याच्याबद्दल खऱ्या तर उपाययोजना केल्या पाहिजेत। त्या उपाययोजना करत असताना आता आम्ही सामान्य माणसाची चूक एखादी लक्षात घेतात आणि त्याच्यावरती खूप मोठा दंड आकारला जातो। ट्रॅफिकच्या बाबतीत ज्यावेळेस रस्त्यावरती नो पार्किंगमध्ये गाड्या लागत असतात त्यावेळेस ती गाडी लवकरात लवकर उचलली जाते आणि कर आकारला जातो। पण हा ट्रॅफिकचा मुद्दा लक्षात घेऊन त्याच्यावरती योग्य ते उपाययोजना करत असताना कुठंतरी नगरपालिका मागं आहे का, त्याच्यावर उपाययोजना करत नाही आहे का, हा पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मी पण एक ग्रामीण भागातलाच तरुण आहे, परंतु पुण्यामध्ये आल्यानंतर असं फील होतं की कुठेतरी पुरुष असो किंवा स्त्री असो, आता तर हल्ली पुरुषांना पण अनसेफ फील होतं कुठेतरी शहरी भागामध्ये। कारण त्याचं मुख्य कारण जर आपण विचारात घेतलं तर हे पुण्यामध्ये वाढती सध्या गुन्हेगारी हा मोठा प्रश्न आहे। कारण बाहेरून आलेल्या तरुणांना सध्या इथे ज्या प्रकारे गुन्हेगारीचं वातावरण आहे त्यामध्ये कुठेतरी शिकण्यासाठी आलेल्या तरुणांना, कुठेतरी उदरनिर्वाहासाठी गुजारा करण्यासाठी आलेल्या तरुणांना, महाराष्ट्रातून विविध कानाकोपऱ्यातून येणाऱ्या तरुणांना कुठेतरी पुण्यामध्ये अनसेफ फील होते। यासाठी हा खूप मोठा मुद्दा सध्या वाटतो। पण पुण्यात रस्त्यावरच मुर्दे पाडले जात आहेत आणि हे मुर्दे अल्पवयीन मुलं पाडताना दिसत आहेत, खून होत आहेत, कोयता गँग आहे। उद्या तुम्ही कुठे फिरत असाल तर तुमच्यावरही हल्ला होऊ शकतो, असं काही वाटत? हां, त्यासाठी तर अनसेफ फील होतं पुण्यामध्ये कुठेही फिरत असताना। म्हणजे लहान लहान तरुणांना कुठेतरी गुन्हेगारीच्या क्षेत्राकडे ढकलल्या जात आहे। म्हणजे यांना म्हणजे चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण देणं किंवा यांच्यावर कुठेतरी कंट्रोल आणणं हे कुठेतरी या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने केलं पाहिजे। पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जे काही कॉलेजेस येतात, ज्या काही शाळा येतात, ज्या काही शिक्षण संस्था येतात, आज प्रायव्हेट कोचिंगमध्ये MPSC UPSCचं क्षेत्र पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। या MPSC UPSC क्षेत्रामध्ये कोचिंगचे अव्वाचे सव्वा दर या ठिकाणी महानगरपालिकेच्या आवारामध्ये या संस्था आकारताना दिसून येतात। यावरती पण महानगरपालिकेने एक धोरण ठरवलं पाहिजे आणि हे जे काही दर आहे शिक्षण संस्थांचे याच्यावरती कुठेतरी आळा घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे। कारण की गावगाड्यातून, सर्वसामान्य कुटुंबातून शेतकऱ्यांचे मुलं या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात। कुठेतरी कर्ज काढून आईबापाचे कष्ट कुठेतरी ध्यानात ठेवून या ठिकाणी येत असतात। त्याकडे कुठं या महानगरपालिकेने लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि या फीवाढीवरती कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे। सगळ्या शहरातनं जरी आले असेल तरी पुणे शहराकडनं त्यांच्या अपेक्षा आहे, कारण स्वप्न बघून ते पुण्यात आलेत। ट्रॅफिक आहे, गुन्हेगारी आहे, आम्ही मुलं असलो तरीही आम्हाला या शहरात राहायची काही प्रमाणात भीती वाटते, असं जर पुण्यातली तरुण मंडळी म्हणत असेल तर पुणे महानगरपालिकेनं किंवा पोलीस प्रशासनानं या सगळ्या गोष्टींवर नक्कीच काम करायची गरज आहे आणि येत्या निवडणुका त्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत। कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.